शब्दांपासून वाक्य बनतं, वाक्यांपासून भाषा बनते. पण हे शब्द नक्की कुठून येतात? बघा, भाषा असतात ना, त्या इव्हॉल्व होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रांती होत असते. भाषा दुसऱ्या भाषेतून काही शब्द घेते आणि काही भाषा असतात त्या मूळ भाषेतून खूप जास्त शब्द घेतात. म्हणजे जसं मराठी आपली आहे, मराठीची जननी आपण संस्कृतला मानतो आणि संस्कृतमधून कितीतरी शब्द डायरेक्ट तसेच्या तसे मराठीमध्ये आलेले आहेत. काही शब्द येताना त्यांमध्ये बदल झालेला आहे. मग ह्या शब्दांची उत्पत्ती कशी झाली तर ते शोधणं म्हणजेच शब्दसिद्धी. बघा, एका शब्द किंवा धातूपासून इतर शब्द तयार केले जातात आणि या शब्दांच्या उगमाचा शोध घेणे त्याला आपण बोलतो व्युत्पत्ती. म्हणजे त्या शब्दाची उत्पत्ती कुठे झाली, त्या शब्दाचा उगम कुठं झालं त्याला आपण बोलतो व्युत्पत्ती. आणि त्या शब्दाची सगळी माहिती घेणे त्याला आपण बोलतो शब्दसिद्धी. आता बघा, शब्दसिद्धीमध्ये 3 प्रकार असतात. एक म्हणजे तत्सम शब्द, तद्भव शब्द आणि देशी शब्द. आता तत्सम शब्द म्हणजे बघा, संस्कृतमधून उच्चारात बदल न होता काही शब्द जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले आहेत त्यांना आपण बोलतो तत्सम शब्द. म्हणजे जसं की राजा हा शब्द आहे बघा, राजा हा शब्द संस्कृतमध्ये पण राजाला राजाच बोलतात आणि तसाच्या तसा तो शब्द आपण मराठीमध्ये आलेला आहे त्याला बोलतात तत्सम शब्द. सम हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, सम म्हणजे सेम टू सेम आणि अशा शब्दांना आपण तत्सम शब्द बोलतो. तद्भव शब्द म्हणजे काय बघा, संस्कृतमध्ये मराठीमध्ये येताना काही त्यांच्या उच्चारात बदल झाला, अर्थात बदल झाला, तर अशा शब्दांना आपण बोलतो तद्भव शब्द. म्हणजे जसं बघा, संस्कृतमध्ये आपण सर्प बोलतो ना, म्हणजे स्नेक, सर्प बोलतो, पण मराठीमध्ये आपण काय बोलतो, साप बोलतो. म्हणजे सर्पवरूनच साप हा शब्द आलेला आहे, फक्त त्याच्या उच्चारामध्ये जो आहे तो बदल झालेला आहे. अशा शब्दांना आपण बोलतो तद्भव शब्द. नंतर देशी शब्द बघा, देशी शब्द म्हणजे महाराष्ट्रीय लोकांच्या बोलीभाषेतील शब्द. गावागावामध्ये ज्या मराठीच्या वेगवेगळे रूप बोलली जातात भाषेची, तर त्याच्यामध्ये काही काही त्यांचे गावाकडचे शब्द सुद्धा असतात. अशा शब्दांना आपण देशी शब्द बोलतो. जसं की घोडा हा शब्द आहे बघा, घोडा हा काय देशी शब्द आहे, महाराष्ट्रातील लोकांच्या बोलीभाषेतील तो शब्द आहे. त्याला अश्व सुद्धा बोलतात घोड्याला, पण आपण गावाकडे किंवा दुसरीकडे नॉर्मली त्याला काय बोलतो, बोलीभाषेमध्ये घोडा बोलतो. नंतर बघा स्वदेशी. आता स्वदेशी म्हणजे बघा, भारतीय भाषांमधून आलेले, म्हणजे मराठीमध्ये गुजराती मधले काही काही शब्द आलेले आहेत, तर अशा शब्दांना आपण काय बोलतो, स्वदेशी शब्द. म्हणजे जसं खादी हा शब्द आहे बघा, खादी, खादी हा गुजराती शब्द आहे, तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. महात्मा गांधी बोलायचे नाही खादीचा वापर करा, मग खादी हा गुजराती शब्द आहे पण त्याला आपण मराठीमध्ये वापरतो, मग तो झाला स्वदेशी. आता विदेशी शब्द म्हणजे काय, बाहेरच्या म्हणजे परकीय देशातल्या भाषांमधून मराठीमध्ये जे शब्द आले त्याला आपण बोलतो विदेशी शब्द. परकीय भाषांतून आलेले शब्द. जसं की टेबल घ्या, आता टेबलला आपण काय बोलतो, टेबलच बोलतो, पण टेबल हा इंग्रजी शब्द आहे, इंग्लिश शब्द आहे, TABLE टेबल. मग त्याला आपण डायरेक्टली मराठीमध्ये वापरतो, म्हणजे त्याला बोलतात विदेशी शब्द. आता परभाषिक शब्द बघा, परभाषिक म्हणजे काय, तत्सम तद्भव देशी सोडून इतर भाषांतून आलेले. आता तत्सम आणि तद्भव कुठून येतात, संस्कृतमधून येतात. मग हे सोडून आणि देशी शब्द आपले जे आहेत महाराष्ट्रीय लोकांच्या बोलीभाषेतले, ते सोडून जे शब्द उरले इतर भाषातून जे आलेले आहेत त्याला आपण बोलतो परभाषिक शब्द. आता तुम्हाला मी काही परभाषिक शब्द आणि त्यांचा एक एक एक्झाम्पल सांगतो. बघा, कानडी, भाकरी शब्द आहे तो कानडी मधून आलेला आहे. नंतर बघा गुजराती, घी शब्द गुजरात मधून आलेला आहे. इंग्रजीमध्ये आपण बस, आपण बोलतो ना, बसला बसच बोलतो आपण, ST बोलतो पण बस बोलतो सहसा, मग तो इंग्रजी मधून जसा शब्द आलेला आहे. हिंदीमध्ये बघा, करोड हा शब्द तुम्ही ऐकला असेल, करोड, 1 करोड, 2 करोड, तो करोड हा हिंदी शब्द आहे, त्याला आपण मराठीमध्ये वापरतो आपल्या बोलीभाषेमध्ये. अरबीमध्ये बघा, मेहनत हा शब्द अरबी आहे आणि तो मराठीमध्ये आपण वापरतो. कोकणीमध्ये गजाली हा शब्द आहे, गजाली, तो आपण मराठी भाषेत वापरतो. पोर्तुगीज मधून कोणता शब्द आलेला आहे, तंबाखू. तंबाखू आपण, आपल्याला असं वाटतं तंबाखू मराठी शब्द आहे, मग तो मराठी नाहीये, तो पोर्तुगीज शब्द आपण मराठीमध्ये घेतलेला आहे. तसं मठ्ठा, मठ्ठा बघा, मठ्ठा बनवतात ताकाचा, त्याला बोलतात, तो तमिळी शब्द आहे. नंतर काडतूस, जे आपलं बंदुकीमध्ये वापरतात, तो एक फ्रेंच शब्द आहे. म्हणजे हे लोक बघा, फ्रेंच झाले, इंग्रज झाले, यांनी भारतावर राज्य केलं बरेच वर्ष, एवढे इथे राहिले ते, मग त्यांच्या भाषेतले खूप काही शब्द आहेत ते आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. नंतर बघा फारसी, म्हणजे अक्कल, अक्कल हा शब्द फारसी आहे, तो आपण मराठीमध्ये वापरतो. अनारसा, अनारसा तो आपण नाही का, तो तेलुगू शब्द आहे. नंतर रिक्षा, रिक्षा हा शब्द काय आहे, जपानी शब्द आहे. तर याला बोलतात शब्दसिद्धी. तुम्हाला खूप असे प्रश्न विचारले जातात सरळ सेवामध्ये किंवा MPSC मध्ये सुद्धा, तुम्हाला 4 शब्द देतील आणि विचारतील यातला देशी शब्द ओळखा, यातला तत्सम शब्द ओळखा, तद्भव शब्द ओळखा, परभाषिक शब्द ओळखा. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे
आणि असे खूप एक्झाम्पल आहेत, ते अवेलेबल आहेत खूप मराठीच्या पुस्तकांमध्ये. तर प्रत्येकाचे तुम्ही असे वाचून घ्या. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे.